महाराष्ट्र में गुटखा और पान मसाले पर प्रतिबंध के बावजूद क्या इसका अवैध कारोबार अब भी खुलेआम जारी है? जालना जिले के जाफराबाद में गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने ऐसे ही एक अवैध कारोबार पर बड़ी कार्रवाई करते हुए 6,41,850 रुपए का प्रतिबंधित गुटखा, पान मसाला और तंबाकू उत्पाद जब्त किए हैं। बैंक ऑफ महाराष्ट्र के पास स्थित एक दुकान पर छापेमारी के दौरान भारी मात्रा में प्रतिबंधित सामग्री बरामद हुई। पुलिस ने पंचनामा कर पूरा माल जब्त कर लिया है, जिसे आगे की कार्रवाई के लिए खाद्य एवं औषधि प्रशासन को सौंपा जाएगा। इस कार्रवाई से अवैध गुटखा कारोबारियों में हड़कंप मच गया है। पुलिस का कहना है कि प्रतिबंधित तंबाकू उत्पादकों के खिलाफ आगे भी इसी तरह की सख्त कार्रवाई जारी रहेगी। आज रोजी माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जाफराबाद येथील महाराष्ट्र बँके शेजारील गल्लीमध्ये एका गाळ्यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा त्याची साठवणूक केलेली आहे। त्यावरून त्यांच्या पथकातील प्रताप सुंदरडे आणि निखिल गायकवाड तसेच सदरची माहिती मिळताच माननीय DYSP सर नितीन कटेकर साहेब यांच्या पथकातील पोलीस स्टेशन भोकरदन येथील PSI सोनवणे व त्यांच्यासोबतील 2 अंमलदार व आमच्या पोलीस स्टेशनचे मी, आमचे PSI पठाडे, PSI पवार, पोलीस स्टेशनचे अंमलदार मस्के, संदीप भागिले, संदीप गवई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेजवळ शटर उघडून त्यामध्ये मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000 गुटखा, V1 तंबाखू, केशरयुक्त विमल पान मसाला, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 6,41,850 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून शासकीय पंचासमक्ष त्याची मोजणी करून जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून या मुद्देमालाची पडताळणी होऊन त्यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।